बॉडीमधला हायड्रोलिक कंट्रोल वॉल्व हा हायड्रोलिक रॅम आणि या रॅममध्ये आतमध्ये हायड्रोलिक पिस्टन असतो आणि ह्या रॅमच्या सेफ्टीसाठी इथं प्रेशर रिलीज वॉल दिलेला आहे. या रॅममध्ये आतमध्ये ऑइलचं प्रेशर वाढलं तर हा प्रेशर रिलीज वॉल ॲटोमॅटिक तो ऑइल लीक करून देतो, जेणेकरून ह्या रॅम फूट होत नाही किंवा रॅम क्रॅक होत नाही. आणि या रॅमच्या आतमध्ये पिस्टन दिलेला आहे. जसं ऑइल आतमध्ये गेलं की ते पिस्टन पाठीमागे येतो आणि हा कनेक्टिंग रॉड ऑपरेट होतो. त्यामुळे हा क्रँकशाफ्ट फिरतो आणि क्रँकशाफ्ट फिरलं की हे रॉकर हातच्या हायड्रोलिकची असते हे वर जातो. अशा प्रकारे ही हायड्रोलिकची कार्यरचना आहे. हायड्रोलिक कंट्रोल वॉल, हायड्रोलिक रॉकर आर्म, रॅम सिलेंडर सेफ्टी वॉल, यालाच रिलीज वॉलसुद्धा म्हणतात. कॉर्न रॉड, हे रॅमच्या आतमध्ये पिस्टन असतो. हा कॉर्न रॉडच्या दुसऱ्या बाजूला क्रँकशाफ्ट आहे. क्रँकशाफ्ट ज्याच्यावर बसलेला आहे त्याला हायड्रोलिक रॉकर आर्म शाफ्ट म्हणतात. स्प्रिंग ज्याच्यावर माउंटेड आहे हे पोझिशन कंट्रोल लिव्हरचे लिंकेजेस आहे. हा पोझिशन कंट्रोल लिव्हर लिंकेज, हा ड्राफ्ट कंट्रोल लिव्हर लिंकेजेस. हा मेन स्पूल वॉलवर कंट्रोल वॉलचा स्प्रिंग दिलेला आहे. तसेच एक हा महत्त्वाचा पार्ट आहे ड्राफ्ट सेन्सिंग लिव्हर. अशा प्रकारे ही हायड्रोलिक बॉडी मधले पार्ट्सची माहिती आज आपण घेत आहोत. हायड्रोलिक कंट्रोल वॉल, हायड्रोलिक रॉकर आर्म, रॅम सिलेंडर सेफ्टी वॉल, यालाच रिलीज वॉलसुद्धा म्हणतात. कॉर्न रॉड, हे रॅमच्या आतमध्ये पिस्टन असतो. हा कॉर्न रॉडच्या दुसऱ्या बाजूला क्रँकशाफ्ट आहे. क्रँकशाफ्ट ज्याच्यावर बसलेला आहे त्याला हायड्रोलिक रॉकर आर्म शाफ्ट म्हणतात. स्प्रिंग ज्याच्यावर माउंटेड आहे हे पोझिशन कंट्रोल लिव्हरचे लिंकेजेस आहे. हा पोझिशन कंट्रोल लिव्हर लिंकेज, हा ड्राफ्ट कंट्रोल लिव्हर लिंकेजेस. हा मेन स्पूल वॉलवर कंट्रोल वॉलचा स्प्रिंग दिलेला आहे. तसेच एक हा महत्त्वाचा पार्ट आहे ड्राफ्ट सेन्सिंग लिव्हर. अशा प्रकारे ही हायड्रोलिक बॉडी मधले पार्ट्सची माहिती आज आपण घेत आहोत.